हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनेल. सो चलो, रविवारी संध्याकाळचा शूट आहे. तर रविवारी संध्याकाळी मी इकडं कडाकणी बनवायला घेतलेले आहेत. तर मी तयारच विकत पीठ आणते दरवर्षी, कारण ते खूप इझी होतं. काही म्हणजे साखर वगैरे काही कमी पडत नाही त्याच्यामध्ये. प्रमाण व्यवस्थित परफेक्ट आणि खूप छान अशी खुसखुशीत कडाकणी लागतात. तर मी महालक्ष्मीचं पीठ आणलेलं आहे, अर्धा किलो 70 रुपयाला भेटतं. तर चला आता त्याच्यामध्ये तर अर्धा किलो पिठाला एक वाटीभरच पाणी घालायचं. पाण्याचं प्रमाण अजिबात जास्त करायचं नाही. तर चला, माझ्या ब्लेंडरनं माझं इझी काम केलं. छान असं पीठ मळून घेतलं ब्लेंडरमध्ये आणि 2 तासानंतर इकडे मी कडाकणी लाटायला घेतलेले आहेत. तर मला एका ठिकाणी बाहेर पण जायचं आहे. त्यामुळे मी पटपट इकडे आता पातळ पानं अशी छान लाटून घेतलेली आहेत. कडाकणीचे जितके पातळ आपण ते पान लाटेल तेवढं ते छान कुरकुरीत होतात. सो चला, आता इकडे स्वरा थोडाफार व्हिडिओ करते आणि तिला पण मी लाटायला वगैरे लावलं होतं थोडं. तर चला, इकडे तळून घेतलेले आहेत, बघू शकताय छान अशी. आणि खूप छान चवीला होतात ही कडाकणी विकतच्या पिठाची. तर चला, इकडे झालेले आहेत माझी कडाकणी बनवून. तर दसऱ्याला कडाकणी हा इकडे आमच्याकडे नैवेद्य असतो, सगळ्यांच्या घरी कंपल्सरी बनवतात. तर चला, मस्त अशी कडाकणी बनवली. आता इकडे चेहऱ्याचं थोडंसं फार फिनिशिंग करायचं आहे, कारण जायचं आहे एका ठिकाणी छान असं दांडिया नाईटसाठी. तर फेशियल हेअर खूप वाढले होते. तर दरवेळेला मी कुठला तरी इव्हेंट कार्यक्रम काही असेल तर फेशियल हेअर रिमूव्ह करते, त्याने छान चेहरा क्लीन दिसतो. सो हे मी फास्टमध्ये करते, कारण मला सवय आहे याची, मी पहिल्यापासून करते आणि माझ्या चेहऱ्यावरती खूप हेअर आहेत. सो मला हे करावंच लागतं. तर पहिल्यांदा ॲलोवेरा जेल लावून घेतलं आणि हे रेझर आहे ना, हे खूप छान क्वालिटीचं, खूप चांगल्या कंपनीचं आहे. तरी मी हा इकडे गडबडीने शूट टाकलेला आहे. किती हे रिमूव्ह झालेले आहेत बघू शकताय. तर ह्याच्यावरती पण डिटेल्समध्ये व्हिडिओ बनवेन मी, की कशाप्रकारे हे आपण हे रिमूव्ह करू शकतो. सो चला. हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनेल अदिती लाईफस्टाईल. कसे आहेत सगळे? मस्त मजेत ना? चला, मीही मस्त मजेत आहे आणि मी चाललेले आहे गरबा नाईटला. सो इकडे मुलींना छान रेडी केलेलं आहे, मीही छान इकडे रेडी झालेले आहे पूर्ण गरबा वगैरे खेळण्यासाठी. सो चलो, आम्ही चाललेलो आहोत छान फॅमिलीसोबत माझ्या गरबा सेलिब्रेशन किंवा गरबा नाईटसाठी. तो चला, इकडे DYP मॉलला, म्हणजेच DY पाटील मॉल इकडे मोठा आमच्या सिटीमधला आहे. तिकडे गरबा नाईट्स इव्हेंट होता. त्यांची 10th ॲनिव्हर्सरी असल्यामुळे तिकडे गरबा नाईट इव्हेंट होता. तर आम्ही छान इकडे, आमच्या थोड्याफार मैत्रिणी आल्या होत्या, स्वराची पण मैत्रीण आली होती. तर चलो, इकडे छान एन्जॉय चाललेला आहे आमचा मस्त. खूप खूप गर्दी होती, भयानक अशी. थोडाफार इकडे गर्दी कमी झाल्यानंतरच मी कॅमेरा ऑन केला होता. बऱ्यापैकी थोडी गेल्यानंतर खूप मुलं मुली ग्रुप फॅमिलीज वगैरे सगळे ह्याच्यात पार्टिसिपेट झाले होते. तर चलो, ह्या वेळेला महत्त्वाचं म्हणजे मी मिस्टरांना घेऊन गेलेले आहे. त्यांना हे डान्स वगैरे थोडंफार म्हणजे करायला आवडतं, पण ते करत नाहीत. पण त्यांना मी आता ह्याला म्हटलं, नाही तुम्ही माझ्यासोबत डान्स करायचाच, म्हणून त्यांना मी घेऊन गेलेलो आहोत. तर गरबा संपल्यानंतर इकडे DJ चालू होता. आणखीन एकापेक्षा एक सुंदर अशी गाणी लावली होती आणि त्या DJवरती सगळेच छान असा डान्स परफॉर्मन्स करत होते. तर चला, इकडे मिस्टर पण छान डान्स करत आहेत. मी त्यांना इकडे रेडी केलं होतं. तर चलो, छान, खूपच छान वाटलं. मी दरवेळेला माझ्या लेडीजच्या ग्रुपमधूनच, फ्रेंडच्या ग्रुपमधूनच जाते, पण ह्याला फॅमिलीसोबत करत आहोत. तर इकडे माझी बहीण पण आली होती, तिचा छोटा मुलगा. सो आम्ही सगळ्यांनी एन्जॉय केला. त्यानंतर इकडे आम्ही आता जेवायला गेलेलो आहोत. जेवणासाठी पण आम्हाला खूप लेटच झाला होता. पण जिजूंच्या ओळखीचं एक हॉटेल चालू होतं, तिकडे आम्ही गेलो होतो. तिथल्या जेवणाची क्वालिटी एक नंबर होती. एवढ्या लेट होतं तरी भरपूर हॉटेलला गर्दी होती, महत्त्वाचं म्हणजे. तर तिकडे खूप लेट झाला होता, तर आम्ही तिकडे डाळ खिचडी आणि पापड वगैरे ऑर्डर केली होती. तर जेवणाची क्वालिटी एक नंबर होती. रेल्वे स्टेशनच्या बरोबर कोल्हापुरी दरबार म्हणून हॉटेल आहे. तर ते आमच्या जिजूंच्या फ्रेंड्सच आहे. तिकडे आम्ही डिनर केला आणि त्यानंतर इकडे आम्ही गेलो दीदींच्या एरियामध्ये. ती जिथं राहते ना, तिकडे गेलो होतो. तर तिथेही छान गल्लीमध्ये मस्त सगळे दांडिया गरबा एन्जॉय करत होते. तर इकडे लाडू स्वरा पण आता त्याच्यात पार्टिसिपेट झालेले आहेत. तर त्यानंतर पुढे गेलो. पुढे एक उत्तरेश्वर चौक म्हणून आहे, महादेव मंदिर. कोल्हापूरमधून असाल तर सगळ्यांना माहीतच आहे. इथला एरिया खूप मोठा आहे हा महादेव मंदिरचा समोरचा. तिथे खूप मोठा असा गरबा चालू असतो, बघू शकताय किती मोठा एरिया आहे.
तर तिथे थोडाफार गरबा खेळला आणि आम्ही तिथून बाहेर पडलो. बाहेर पडल्यानंतर अक्षरशः म्हणजे तिकडे आपलं संडेलाच भारताने पाकिस्तानला हरवलं होतं मॅचमध्ये आणि भारत मॅच जिंकला होता. तर भारत पाकिस्तानबरोबर जिंकला म्हटलं तर इकडे कोल्हापूरकर काय शांत बसत नाही आहेत. खूप छान असं सेलिब्रेशन छत्रपती शिवाजी पुतळ्याला येऊन रॅली वगैरे भरपूर ट्रॅफिक जाम झालं होतं. त्यामुळे घरी यायला अक्षरशः आम्हाला 1-1:30 वाजलेला आहे. सो कसा वाटला मिनी ब्लॉग? थँक यू फॉर वॉचिंग.